नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रिया विशेषण अव्ययाविषयी जाणून घेणार आहोत. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. विशेषण नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती, नाहीतर विशेषण आणि क्रियाविशेषणमध्ये चुकतं. आणि क्रियाविशेषण क्रियेबद्दलच विशेष माहिती. क्रिया कोणत्या? तर आपण उठण्यापासून झोपतपर्यंत खूप काही क्रिया करतो आणि व्याकरण म्हणजे एक आपलं जगत असलेलं जीवनच आहे, काही वेगळं नाही. मी सांगते त्याप्रमाणे कराल ना तर तुम्हाला खूप सोपं वाटेल. आणि क्रियाविशेषण अव्यय, विशेषण नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती, क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती आणि क्रियाविशेषण अव्यय क्रियेबद्दलच विशेष माहिती. पण तफावत आहे काय सांगते. क्रियाविशेषण अव्यय जे आहे ते विकारी असतं, बदलतं. आणि क्रियाविशेषण अव्यय अजिबात बदलत नाही, ते अविकारी असतं. क्रियाविशेषण अव्यय कसं बदलत नाही आणि क्रियाविशेषण कसं बदलतं हे आपण बघू. क्रियाविशेषण उदाहरण पाहू. ती चांगली गाते. मग बदलू, तो चांगला गातो. चांगलं झालं, ते चांगले गातात. बदललं, चांगली चांगले चांगले चांगला जे काही असेल ते बदललं तर समजायचं क्रियाविशेषण अव्यय. आणि बदलत नाही, आता कसं बदलत नाही पहा. ती छान गाते, तो छान गातो, ते छान गातात. बदललं का? नाही. तो तिथे लावून पाहायचं, बदललं क्रियाविशेषण, बदललं नाही क्रियाविशेषण अव्यय. सोपं आहे आणि पटकन लक्षात येतं. तर या क्रियाविशेषण अव्ययाचे आता आपण प्रकार बघूया. प्रकार तर एक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय, असं 6 प्रकार. आता अजून एक लक्षात ठेवा. स्थळ, कुठे, काळ, केव्हा, कधी, रीती, कसे, परिमाण, किती प्रमाणात, प्रश्नार्थक स्वरूप देणारे आणि निषेधार्थक निषेध दर्शविणारे. या ट्रिक्स आहे, पुढे तर घेणारच, पण आता या लक्षात ठेवायच्या. पहिला प्रकार आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. त्यात 3 प्रकार आहे. आता परत मी एक सांगते की मी काही शब्द सांगणार आहे, ते लक्षात ठेवायचे. पण ते शब्द घेऊन आपण त्याला पुढे क्रिया लावून क्रियाविशेषण अव्ययाचे वाक्य तयार करायचे. वर्गामध्ये ना की अनेक मुलं एक एक वाक्य सांगतात आणि पटापट त्या शब्दांचे वाक्य तयार होतात. पण हा खेळ तुम्हाला घरीच खेळायचा आहे. आणि एक वही घेऊन. तर कालदर्शकमध्ये शब्द बघा. आधी, आता, सध्या, उद्या, काल, पूर्वी, रात्री, दिवसा, सोमवार, म्हणजे हे काळच आहे ना, मंगळवार रविवारपर्यंत सगळं. आणि सातत्यदर्शक दुसरा प्रकार आहे. काळच आहे पण सातत्यदर्शक, जसं सदा, नित्य, नेहमी, दररोज, दरवर्षी, नियमित, सतत. आणि आवृत्तीदर्शक पुन्हा पुन्हा, म्हणजे तेच येणार. पहिलाच शब्द आहे, पुन्हा पुन्हा, फिरून फिरून, दररोज, वारंवार, असे जे शब्द आले. आता कालदर्शकमध्ये आपण आता घेतला तर मी आता अभ्यास करतो, अभ्यास करण्याची क्रिया आहे. आता करतो, सध्या करतो, आधी करतो, उद्या करतो, काल केला, पूर्वी केला, रात्री केला, दिवसा केला अभ्यास, सोमवारी केला, मंगळवारी केला, असे बदलवून पाहिजे. सातत्यदर्शकमध्ये मी सदा अभ्यास करतो, नित्य करतो, नेहमी करतो अभ्यास, दररोज करतो, दरवर्षी करतो, करतातच तुम्ही, नियमित करतो, सतत करतो. कालदर्शक पुन्हा पुन्हा मी करतो जे काम, फिरून फिरून ते करतो, दररोज करतो, वारंवार करतो. अशा पद्धतीने एक क्रिया घ्यायची, त्याला ते लावायचं आणि त्याला सुटेबल मॅचिंग, आपण जसं मॅचिंग घालतो तसं त्याला मॅचिंग असं वाक्य तयार करायचं. म्हणजे तुमचं ते पक्कं होईल, बाकी काही नाही. आता पुढचं मी काही सांगणार नाही तुम्हाला, पुढे काय 6 प्रकाराचं करायचं आहे. दुसरा प्रकार आहे स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय. याला प्रश्न विचारायचा, कुठे म्हणजे स्थळ आहे ना, कुठे बसली, कुठे आली. तर याच्यातही 2 प्रकार आहे, स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. स्थितीमध्ये क्रिया नसते, तुम्हाला आधी माहिती आहे, स्थिती असते ती. आणि गतिदर्शकमध्ये क्रिया असते. आता याची एक ट्रिक आहे, ते सांगते मी. स्थितीदर्शकमधले शब्द बघा, लक्षात ठेवा. इथे, तिथे, खाली, वर, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे इत्यादी. आणि गतिदर्शकमध्ये हे जे शब्द आत्ता सांगितले ना, त्यालाच विभक्तीचा पंचमीचा ऊन प्रत्यय लावायचा. म्हणजे इथेचं इथून, तिथेचं तिथून, खालून, वरून, झाले गतिदर्शक. यालाच फक्त ऊन प्रत्यय, एवढं सोपं आहे. इकडून तिकडून, दुरून लांबून. आता मी म्हटलं माझा वर्ग इथे आहे,
माझा वर्ग तिथे आहे, खाली आहे, वर आहे, मागे आहे, पुढे आहे, अलीकडे आहे, पलीकडे आहे. त्याच्यानंतर वर्गामध्ये मुलं इकडून तिकडे पळत आहे, दुरून आले आहे, लांबून आलेले आहे. आलं लक्षात? तर लांबून येतात, दुरून येतात. तर अशा प्रकारे स्थलदर्शक हे क्रियाविशेषण इतकं म्हणजे ट्रिक ही लक्षात ठेवायची ना. पंचमीचं ऊन हा प्रत्यय लावला की आपल्याला ते पटकन लक्षात येतं. तीस पुढचा प्रकार बघूया. रीतीवाचक क्रियाविशेषण याला प्रश्न विचारायचे, कसा, कशी, कसे. याचे पण 3 प्रकार आहे. म्हणजे काम करण्याची पद्धत कशी आहे, रीत कशी आहे, हे डोक्यात ठेवायचं. झालं रीतीवाचक. प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक हे 3 प्रकार याचे. पुन्हा शब्द लक्षात ठेवा, उदाहरणं करून पहा. असे, जसे, तसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, हळू, सावकाश, जलद, जीवापाड, छान, अशा पद्धतीने इत्यादी येतात त्याच्यामध्ये. आणि अनुकरण म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा, हळूहळू, पटापट, बदाबद, धपाधप, पुन्हा पुन्हा असे शब्द याच्यातही येतात. आणि निश्चयदर्शकमध्ये निश्चित असं होणारच, नक्कीच, खचितच, खरोखरच, खुशाल, करच असे शब्द येतात. निश्चय प्रत्येक शीर्षकात त्याचा अर्थ दडलेला असतो आणि ते आपल्याला समजायला पाहिजे. आता उदाहरण घ्या. तू उगीच वेळ वाया घालवतो, प्रकारदर्शक. पुन्हा पुन्हा वाच, अनुकरण आलं. आणि नक्कीच यश मिळेल, निश्चयदर्शक आलं. असं उदाहरण घेतलं. जास्त उदाहरण घेऊ शकत नाही, ते तुम्हाला करायचे आहे कारण व्हिडिओ लांबतो. पुढचं आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. दोन्ही नावं एकच आहे. क्रियाविशेषण याला किती प्रमाणात ती झाला आहे. कारण मोजमाप, परिमाण म्हटलं किंवा संख्या म्हटलं तर एक निश्चित संख्या असेल किंवा काहीतरी अनिश्चित असेल, त्याच्यावरून आपल्याला कळतं. मोजमाप असेल तर किती प्रमाणात ते काम झालं असा प्रश्न विचार. किती प्रमाणात बरोबर सापडेल. याच्यामध्ये बघा शब्द थोडा, किंचित, काहीसा, क्वचित, अगदी, बिलकुल, भरपूर, दोनदा, चारदा, फार, अतिशय, खूप आणि कमी अशा पद्धतीने शब्द येतात. आणि तू खूप चालत आलास. मी दोनदा चारदा आलो पण तुम्ही घरी नव्हते. मी आलो, दोनदा चारदा आलो तुमच्याकडे, येण्याची क्रिया. तर असे संख्या किंवा हे किती प्रमाणात झालं हे कळतं. पुढे आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण. का आणि ना यांनी त्या वाक्याची सांगता होईल. तू अभ्यास करशील ना, किंवा तू मला अभ्यासात मदत करशील ना. तू अभ्यास करशील का, तू मला अभ्यासात मदत करशील ना. का, ना शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. आणि अधोरेखित का आला असेल, प्रश्न पूर्ण झालेला आहे, प्रश्न स्वरूप देणारा आहे. आणि शेवटचं आहे निषेधार्थक क्रियाविशेषण. याच्यामध्ये न आणि नाच येतं, पण वाक्य क्रियेविषयी नकार दर्शवितं, निषेध दर्शवितं. जसं मी न शिकवता, मुलं गडबड करताना दिसली, मी न शिकवता वर्गातून निघून गेले, न शिकविता, वाक्य नकारार्थक आहे. नंतर क्रियेविषयी नकार दिला. तो अभ्यास करेल तर ना पास होईल, तो अभ्यास करेल तर ना आणि न असे येतात. आणि अशा अनेक उदाहरणं तुम्ही घ्या. ते म्हणजे या शब्दांची अनेक उदाहरणं तुम्ही तयार करून पहा, अनेक उदाहरणं घ्या, अभ्यासा आणि रुजवा, समजून घ्या. समजून घेतलं ना की मग पक्क होत जातं. आणि वाटलं तर मला मी चार्ट तयार करून तुम्हाला पाठवील, म्हणजे तुम्हाला नोट्स काढायची गरज पडणार नाही. आणि तुम्ही हे समजून घेतलं, धन्यवाद. पुढील तुम्हाला ना मी या गृहपाठासाठी शुभेच्छा देते. तुम्हाला जे मी गृहपाठ सांगितला पक्क व्हायचं असेल तर त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.